तर पाठीमागच्या सेशन मध्ये आपण वेबसाईट स्टार्ट केली होती. तर वेबसाईटच्या ठिकाणी आपण काम कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर आज आपल्याला स्टार्ट करायचंय रिएक्ट मध्ये नेक्स्ट रिएक्ट हुक्स कन्सेप्ट. तर आता हुक्स कन्सेप्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर इथे जे काही आपण पहिल्या फाइल्स ज्या तयार केल्या आहेत त्या पहिल्या फाइल्स मी इथून काय करतो, डिलीट करतो. तर इथून आल्यानंतर पूर्णच्या पूर्ण जे काय आपलं फाइल्स आहेत त्या फाइल्स मी इथून एक एक करून डिलीट करतो. about.js, त्यानंतर contact.js, डिलीट. home.js डिलीट. त्यानंतर index.css या ठिकाणी मी राईट करून ठेवतो. ठीक आहे, कारण आपल्या याच्यामध्ये काम करायचंय, पण इथून मी सगळं डिलीट करतो. वाटलंच तर इथून कंट्रोल ने सगळं मी डिलीट केलंय. त्यानंतर now.js ही फाईल सुद्धा इथून मी डिलीट करतो. त्यानंतर services.js ही फाईल सुद्धा इथून मी काय करतो, डिलीट करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी काम कुठे करतोय, index.js मध्ये आपण काम करतोय. इथून CSS पण सर्व डिलीट केली आहे. इथून ही फाईल पण सेव्ह करून डिलीट करतो. ओके. तर index.js मध्ये आपण या ठिकाणी काम करतोय, म्हणजे आपण इथे आणि कोणत्या आयडी ला पाठवतो आपण इथून रूट आयडी ला. त्यानंतर इथे तुम्हाला इम्पोर्ट करावं लागतंय, म्हणून इथे आपण राईट करूया इम्पोर्ट रिएक्ट फ्रॉम रिएक्ट. त्यानंतर इम्पोर्ट रिएक्ट डॉम फ्रॉम रिएक्ट डॉम. तर या आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आज आपल्याला हुक्स कन्सेप्ट स्टार्ट करायचे. तर तुम्हाला हुक्स कोणकोणते असतात ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे आपण हुक्सची या ठिकाणी लिस्ट तयार करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणकोणते हुक्स पुढे जाऊन कव्हर करायचे. तर बेसिक हुक आहेत काही बेसिक हुक आहेत, काही ऍडिशनल हुक आहेत. तर बेसिक हुक कोणकोणते, तर यूज स्टेट नावाचं एक हुक आहे यूज स्टेट. त्यानंतर यूज इफेक्ट, त्यानंतर यूज कॉन्टेक्स्ट, यूज CON कॉन्टेक्स्ट. हे झाले तुमचे बेसिक हुक. त्यानंतर यामध्ये अजूनही ऍडिशनल हुक आहेत, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर ऍडिशनल हुक कोणकोणते, समजा यूज रेड्युसर, त्यानंतर यूज कॉलबॅक, त्यानंतर यूज मेमो, त्यानंतर यूज रेफरन्स म्हणजे REF, त्यानंतर यूज लेआउट इफेक्ट. तर अजूनही भरपूर या ठिकाणी हुक्स कन्सेप्ट आहेत पण हे बेसिक 3 हुक आहेत यूज इफेक्ट, यूज स्टेट आणि यूज कॉन्टेक्स्ट. हे बेसिक हुक आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे राहिलेले ऍडिशनल हुक सुद्धा आपण 1 बाय 1 एक एक कव्हर करणार आहोत. तर हे बेसिक हुक तुमच्या लक्षात आलेत. तर सरळ सिंपल तुम्हाला इथे जायचंय, गुगलला जाऊन फक्त इथे टाका रिएक्ट हुक्स, ते तुम्हाला दिसेल रिएक्ट हुक्स. इथे आल्यानंतर रिएक्टच्या साईट वर जातोय. इथे तुम्हाला दिसेल हे यूज स्टेट नावाचं एक हुक आहे. आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर इथे सुद्धा तुम्हाला असे वेगवेगळे हुक्सचे नाव दिसतील. नाहीये, ठीक आहे. तरी तुम्हाला मी इथे सांगितलेले आहेत तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा सर्च करू शकता. तुम्हाला इथे वेगवेगळे स्टेट हुक, कॉन्स्टेंट हुक, रेफरन्स हुक, इफेक्ट हुक, त्याचं तुम्हाला या ठिकाणी इथे पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे भेटेल की कशासाठी आपल्याला यूज करायचा आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी 1 बाय 1 एक एक हुक काय करूया, स्टार्ट करूया. तर इथून मी सगळं इथून डिलीट करतोय. सगळ्यात अगोदर पाहू आपण यूज स्टेट हुक्स. तर यूज स्टेट हुक्स तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे आपण कंपोनंट शिकलोत तर कोणत्या प्रकारचे कंपोनंट्स,
क्लास कंपोनेंट आणि फंक्शन कंपोनेंट. त्यानंतर पहा इथून आपण काय करत असतो, रेंडर करत असतो. तर इथे आपण काय यूज करतोय, रिएक्ट डॉम डॉट रेंडर. आणि रेंडरच्या आतमध्ये आपण काय करत असतोय, काम करत असतोय. किंवा रेंडरच्या नंतर इथे आल्या, इथे येऊन काय करायचं आपल्याला, फ्रॅगमेंट. त्यानंतर इथे येऊन एक कॉमा, आणि इथे आपण काय करत असतो, पाठवून देत असतोय. तर पाठवून कुठे देतात आपण, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. कुठे पाठवतो आपण, रूट आयडी ला पाठवून देतोय. ओके, इथपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. त्यानंतर पहा इथून एक मी ऍप नावाचा एक कंपोनेंट तयार करतो, आणि ऍप नावाचा कंपोनेंट मी इथे राईट इम्पोर्ट करतो. ठीक आहे, इथून तो ऍप आपला कंपोनेंट काय करावा लागेल, राईट करावा लागेल. ऍप जर मी या ठिकाणी यूज करत असेल तर ऍप काय करावं लागेल, तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट ऍप फ्रॉम, कुठून इम्पोर्ट करायचं आहे, app.js. तर app.js नावाची फाईल आपण तयार केलेली आहे का, नाही. तर इथे पहा, हा इथे सेमीकोलन नाही. ठीक आहे, त्यानंतर पहा app.js नावाची फाईल आहे का आपल्याकडे, नाही. होती आपल्याकडे, ती आपण डिलीट केली. इथे आल्यानंतर न्यू फाईल, app.js, किंवा तुम्ही इथे JSX सुद्धा राईट करू शकता. app.js इथे आल्यानंतर या पहिल्या, ठीक आहे, त्यांनी पहा ऑटोमॅटिकली ठिकाणी हे केलं आपल्याला, यूज कॉलबॅक. इथे आपण राईट केले होते का, यूज कॉलबॅक, यूज कॉन्टेस्ट, यूज इफेक्ट, यूज लेआउट, यूज मेमो, हिने ऑटोमॅटिकली घेतले पहा. ठीक आहे, आपल्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला हळूहळू सांगेलच, एक एक आपण घेणार आहोत. इथे आल्यानंतर या 2 लाईन कंट्रोल सी ने कॉपी केल्या, आपल्या फाईल मध्ये आलो. इथे येऊन काय केलं, फक्त पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला कंपोनेंट तयार करायचे. तुम्ही क्लास कंपोनेंट किंवा फंक्शन कंपोनेंट तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी फंक्शन कंपोनेंट तयार करतो ऍप नावाचा, आणि ऍप फंक्शनच्या आतमध्ये इथून काय करत असतो आपण, रिटर्न. आणि रिटर्न फंक्शनच्या आतमध्ये, बरोबर आहे. रिटर्न फंक्शनच्या आतमध्ये आपण इथे काय करतोय, फ्रॅगमेंट. क्लिअर आहे ना. त्यानंतर आपण इथे फंक्शन बनवलं, याला काय करतो आपण, एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनेंटचं नाव ऍप. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. इथे आल्यानंतर सुद्धा कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत पहा. तर आता आपल्याला काय करायचं, यूज स्टेट या ठिकाणी हुक्स कन्सेप्ट शिकायचा आहे. तर इथे पहा, रिटर्न मध्ये काय करतो, एक मी बटन घेतो, जसं मी तुम्हाला आता इथे सांगितलं पहा. गुगल मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल. हा, तर इथे पहा, यूज हुक. इथे आल्यानंतर हे एक्झाम्पल तुम्हाला मी आता समजून सांगतो, त्यानंतर आपण याच्यावर अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ. इथे आल्यानंतर पहा, त्यांनी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्टेट हुकचं. तर त्यांनी काय केलेलं, एक फंक्शन कंपोनेंट तयार केला एक्झाम्पल नावाचं. तिथे जाऊन त्यांनी काय केलं, एक यूज स्टेट आपण काय शिकणार आहोत, यूज स्टेट. आणि यूज स्टेट मध्ये या ठिकाणी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय सेट केलेली आहे, 0. म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल, किंवा तुम्ही इथे नल सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पहा, त्यांनी एक बटन घेतलेलं आहे. तर आपण सुद्धा याच प्रकारे काय करूया, काम करूया. तर इथे मी काय करतोय, एक H1 टॅग घेतो. H1 टॅग मध्ये राईट करतोय, समजा काउंट राईट करतो, CO काउंट टाइम या ठिकाणी मी राईट केलाय. आणि त्याच्यानंतर इथे एक मी बटन घेतो पहा, बटनला घेतो या ठिकाणी क्लिक नावाचं एक बटन घेतलंय. ओके, ज्यावेळेस मी बटनवर क्लिक करेल त्यावेळेस माझं एक फंक्शन काय होईल, कॉल होईल. तर इथे पहा, मी डायरेक्ट इथे राईट करतोय ऑन क्लिक नावाचं फंक्शन. तुम्हाला माहिती, तुम्ही काय करत असतात, ॲरो फंक्शन. इथे सुद्धा त्यांनी एक ॲरो फंक्शन राईट केलेलं आहे पहा. ओके, इथे आल्यानंतर पहा, ॲरो फंक्शन आपण राईट करूया. इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. त्यानंतर पहा, आपण आता इथे व्हेरिएबल एक डिक्लेअर करूया, जसं या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केला. इथे मी तुम्ही व्हॅर किंवा लेट कीवर्ड यूज करू शकता. पहा, सेम ऍज इट इज इथून काय करतो, कंट्रोल सी ने मी
कॉपी करतो पा, किंवा इथे मी एक लेट इथे पा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी यूज करता, यूज स्टेट यूज करता, यूज स्टेट काय या ठिकाणी एक फंक्शन आहे पा, यूज स्टेट एक काय या ठिकाणी एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये तुम्ही बाय डिफॉल्ट काहीतरी इथे मी व्हॅल्यू सेट केलेली आहे 0 वाटतं. आता यूज स्टेट मध्ये या ठिकाणी 2 व्हॅल्यूज असतात पा, म्हणजे 2 या ठिकाणी ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये असतात. सुरुवातीला असतो या ठिकाणी तुमची इनिशियल व्हॅल्यू, म्हणजे इथे व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल मध्ये काय असतं तुमची इनिशियल व्हॅल्यू म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू, आणि त्यानंतर इथे सेट काउंट काय असतं एक फंक्शन आहे पा, सेट काउंट काय आहे एक फंक्शन, तुम्ही फंक्शनला नेम काही देऊ शकता. इथे फंक्शन म्हणजे काय आपण अपडेट केलेली व्हॅल्यू, तर असे 2 असतात पा. वाटलंच तर तुम्हाला इथे जाऊन मी काय करतोय console.log मध्ये जाऊन तुम्हाला मी प्रिंट करून दाखवतो यूज स्टेट, तुम्हाला इथे दिसेल पा. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह, index.js सुद्धा फाईल इथून सेव्ह. इथे आल्यानंतर आपलं काय करायचंय, आपल्या फोल्डरच्या आतमध्ये जायचंय test1, आणि इथे गेल्यानंतर आपल्याला कमांड टाकायची cd test1, आणि इथे जाऊन आपल्याला करायचंय npm स्टार्ट. ठीक आहे, आपल्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला ब्राउझरला रिडायरेक्ट करून देईल. तोपर्यंत आपण इथे थोडा वेट करूया. इथे आल्यानंतर पहा, इथे मी चेक नावाचं एक फंक्शन कॉल करतो. तुम्ही कोणतंही फंक्शन कॉल केलं तरीही चालेल. कोणतं फंक्शन कॉल केलं मी या ठिकाणी चेक फंक्शन. तर इथे आपलं ते फंक्शन काय करावं लागेल, राईट करावं लागेल. कुठे राईट करावं लागेल, रिटर्नच्या अगोदर. तर फंक्शन आपण कोणतं कॉल केलेलं आहे, फंक्शनचं नेम काय आपलं चेक. ओके, इथे आलोय, ओपन क्लोज करले, फंक्शन नेम काय चेक. आता इथे आल्यानंतर पहा, मी कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. आपल्याला आउटपुट कुठे दिसणार आहे, कन्सोलला दिसेल, कारण कन्सोल मध्ये या ठिकाणी मी यूज स्टेट काय केलेलं आहे प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे, इथे आपला वॉर्निंग दिली आहे, त्याच्या वॉर्निंग पशी नॉट अ फंक्शन. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक असेल, इलेमेंट्स झालं इथे, सॉरी इलेमेंट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, इथे पहा तुम्हाला एक बटन आलेलं आहे, काउंट किती वेळेस तुम्ही केलंय ते सुद्धा आलेलं आहे. आउटपुटला जाऊन मी तुम्हाला इन्स्पेक्ट करून दाखवतो की यूज स्टेट मध्ये तुम्हाला काय प्रिंट झालेलं आहे. हे पहा, कन्सोल मध्ये आलोय. इथे आल्यानंतर पहा तुम्हाला ॲरे भेटला पहा, म्हणजे यूज स्टेट मध्ये तुम्हाला ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये 2 व्हॅल्यू भेटल्या. किती 2. तर पहिल्यामध्ये काय भेटतं तुम्हाला त्याची लेंथ, आणि म्हणजे इथे 1 मध्ये जिथे काय भेटलं तुम्हाला 0, कारण इनिशियल काउंट मी काय केलं इथे 0 राईट केलं, म्हणजे पहिली व्हॅल्यू कुणामध्ये स्टोअर होते काउंट मध्ये, तुम्हाला मी सांगतो ते. आणि त्याच्यानंतर दुसरं काय भेटलं तुम्हाला इथे एक फंक्शन भेटलं पहा, दुसरं काय भेटलं फंक्शन. तर सेम याला मी काय करतो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. इथे पहा ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये इथे राईट करतोय. इथे तुम्ही कोणताही कीवर्ड घेऊ शकता. समजा इथे मी एक लेट नावाचा एक ॲरे घेतो, त्या ॲरे मध्ये पहा इथे एक काउंट नावाचा व्हेरिएबल, आणि इथे मी एक सेंट काउंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला, आणि इथे येऊन करतो त्याला इज इक्वल टू. तर लक्षात घ्या, काउंट म्हणजे काय, तुमची इनिशियल व्हॅल्यू, स्टार्टिंगची व्हॅल्यू, म्हणजे जे काही इथे असतं ती व्हॅल्यू कुणामध्ये असते काउंट. आणि इथे सेट काउंट म्हणजे काय, तुमचं एक फंक्शन आहे पहा, काय तुमचं एक फंक्शन आहे. तर इथे तुम्ही फंक्शनला नेम काही देऊ शकता. आता इथे फंक्शनच्या आतमध्ये आल्यानंतर मला काय करायचंय, जो काय सेट काउंट आहे. ठीक आहे, आता ऑलरेडी या ठिकाणी पहा मी काउंट तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. आता आपण JSX च्या कोड मध्ये जावास्क्रिप्टचा कोड राईट करतोय. तर इथे मी काय करतोय, काउंट प्रिंट करून दाखवतो तुम्हाला की काउंटची व्हॅल्यू तुम्हाला काय प्रिंट होते. इथे आलो, इथे रिफ्रेश चेक करूया, काउंटची व्हॅल्यू काय प्रिंट झाली तुम्हाला 0. समजा इथे मी काय करतो 1 राईट करतो, तर काउंट मध्ये काय स्टोअर होईल 1 स्टोअर होईल, सुरुवातीची इनिशियल व्हॅल्यू. आता इथे आपण यूज स्टेट केलेलं आहे, यूज स्टेट बाय डिफॉल्ट सेट केलेलं आहे मी 0. ज्या वेळेस मी या ठिकाणी या बटनवर क्लिक करेल चेक फंक्शन माझं कॉल होईल, आणि इथे आल्यानंतर सेट काउंट मी काय करतो या ठिकाणी इज इक्वल टू काउंट प्लस 1 करतो, काउंट प्लस 1. म्हणजे काय,
ज्या वेळेस मी या ठिकाणी याच्यावर क्लिक करेल चेक नावाचं फंक्शन कॉल विल काउंट +1 म्हणजे सेट काउंट काय करतोय व्हॅल्यू अपडेट करतो. व्हॅल्यू काय करतोय अपडेट करतो. आता सेट काउंट मध्ये काय स्टोअर होईल सेट काउंट मध्ये काय स्टोअर होईल 1 काय स्टोअर होईल 1. समजा इथून मी जे काय फंक्शन कॉल केलेलं आहे आता इथे आपल्याला काय करावं लागेल चेक करू. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं पा की हा एक काय तुमचा व्हेरिएबल आहे आणि सेट काउंट हे काय तुमचं एक फंक्शन आहे. तर इथे आपण काय राईट केलं इज इक्वल टू. तर इज इक्वल टू च्या ऐवजी आपल्याला काय राईट करायचंय फंक्शन. आलं लक्षात. कारण सेट काउंट काय आहे फंक्शन आहे. मी तुम्हाला console.log मध्ये सुद्धा जाऊन प्रिंट केलेलं होतं. सेकंड व्हॅल्यू काय आहे तुमची फंक्शन आहे. तर चेक करूया. इथे आलो इथे रिफ्रेश चेक क्लिक बटन वर क्लिक करतोय. इथे व्हॅल्यू आपली इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. काय झालंय 1. परत या ठिकाणी मी क्लिक करतोय काय झालंय 2. परत क्लिक करतोय इथे काय झालंय आपलं 3 झालंय. येतं एक लक्षात. समजा इथे पहा सुरुवातीला फक्त लक्षात घ्या ज्या वेळेस काउंट मध्ये काय असते तुमची इनिशियल व्हॅल्यू आणि सेट काउंट काय करतो तो व्हॅल्यू तुमची अपडेट करत असतो. इन्क्रीमेंट नाही व्हॅल्यू काय करत असतो तो अपडेट करत असतोय. तर इथे सुरुवातीला व्हॅल्यू काय होती 0. ज्या वेळेस मी याच्यावर क्लिक करेल त्यावेळेस काय झालं इथे 1 ने इन्क्रीमेंट झालं. किंवा अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर इथे पहा मी काय करतो चेक इन्क्रीमेंट नावाचं बटन घेतो. चेक इन्क्री समजा इथे प्लस करतो. इथे मी मायनस करतो फक्त इथे चेक इन्क्री इथे करतो या ठिकाणी चेक डिक्री. ठीक आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल हे फंक्शन ऍज इट इज कंट्रोल-C ने मी कॉपी करतो या ठिकाणी येऊन पेस्ट करतो. फक्त बदल काय करावं लागेल आपल्याला फंक्शनचं नेम इथे आलो फंक्शनचं नेम कॉपी पेस्ट चेक डिक्री इथून आलो. हा समजा इथे आल्यानंतर पहा काय करावं लागेल डिक्रीमेंट करण्यासाठी काउंट -1 आणि इन्क्रीमेंटला काय करावं लागेल काउंट +1. ठीक आहे. चेक करूया आपण व्हॅल्यू आपल्याला कुठे दिसणार आहे काउंट मध्ये. सुरुवातीला काउंट मध्ये काय स्टोअर आहे 0. काउंट मध्ये काय स्टोअर आहे 0. ज्यावेळेस मी प्लस वर क्लिक करतोय काउंट काय होतोय आपला प्लस होतोय. ज्यावेळेस मी मायनस वर क्लिक करतोय काउंट काय होतोय आपला मायनस होतोय. समजतंय. यूज स्टेट हुक यूज स्टेट हुक मध्ये या ठिकाणी पहा 2 व्हॅल्यू असतात. पहिल्यामध्ये तुमचं ते इनिशियल व्हॅल्यू आणि इथे तुमचं ते फंक्शन. क्लिअर आहे का. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. पण अजून एक एक्झाम्पल घेण्याच्या ऐवजी अगोदर तुम्ही काय करा हे एक्झाम्पल राईट करून पहा आउटपुट तुमचा येतोय का नाही. पुढचं एक्झाम्पल तुम्हाला मी याच्यापेक्षा सोपं करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. या बरं इथपर्यंत. ठीक आहे. तर पहा मी या ठिकाणी थोडं नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. इथून मी याला कट करतो पहा बटन इथून मी कट केलंय. इथे आल्यानंतर पहा एक H1 टॅग घेतोय. H1 टॅग मध्ये राईट करतोय मी हॅलो नावाचा हॅलो घेतलाय. त्यानंतर पहा इथे मी एक चेंज नेम नावाचं एक बटन घेतलंय. ज्यावेळेस मी या ठिकाणी बटनवर क्लिक करेल त्यावेळेस माझ्या ठिकाणी पहा चेंज नेम नावाचं फंक्शन काय होईल कॉल होईल. चेंज नेम नावाचं फंक्शन काय होईल कॉल होईल. फंक्शन ऍज इट इज मी कंट्रोल-C ने कॉपी करतोय. इथे आलो पेस्ट करतोय. हे पहिलं फंक्शन इथून मी डिलीट करतोय. या लेटला थोड्या वेळा ठिकाणी मी टाकतो कमेंट मध्ये. काय टाकलंय कमेंट मध्ये. एकदम सिंपल जावास्क्रिप्ट मध्ये पहा बटनवर क्लिक केल्यानंतर चेंज नेम नावाचं फंक्शन कॉल झालंय. कॉल झाल्यानंतर इथे मी काय करतोय एक व्हेरिएबल घेतो लेट मध्ये समजा ए मध्ये स्टोअर करतोय मी इथे संकेत. ए मध्ये काय स्टोअर केलंय मी संकेत. आणि इथे आल्यानंतर पहा मला काय करायचंय नेम चेंज करायचंय. ए मध्ये या ठिकाणी मी सेट करतोय समजा इथे एखादं नाव आपण काय करूया चेंज करूया. समजा इथे मी ए मध्ये आल्यानंतर ए मध्ये ऑलरेडी काय संकेत. समजा इथे आल्यानंतर मी राईट करतोय राहुल आणि इथून रिटर्न काय करतोय रिटर्न करतो मी. तर काय रिटर्न होईल त्या फंक्शन मध्ये ए काय केला आपण रिटर्न केला. ए मध्ये काय स्टोअर आहे 1-2 मिनिटं. याला मी काय करतो फंक्शनच्या बाहेर राईट करतो.
फंक्शनच्या बाहेर. ओके, आता लक्षात घ्या, ए मध्ये काय स्टोअर आहे? ए मध्ये काय स्टोअर आहे? संकेत. ए मध्ये काय स्टोअर आहे? संकेत. ज्यावेळेस मी बटनवर क्लिक करेल, आतमध्ये जाणार, फंक्शनच्या आतमध्ये ए मध्ये काय स्टोअर केलं मी? राहुल. आणि इथून रिटर्न काय केलं? ए. म्हणजे इथून फंक्शन मध्ये जे काय रिटर्न केलं ते कुठे भेटेल आपल्याला? इथे. तर काय भेटायला पाहिजे? काय भेटायला पाहिजे? इथे राहुल भेटायला पाहिजे. वाटलंच तर या ठिकाणी पहा, मी हॅलो आणि इथे मी रिटर्न मध्ये करतो ए या ठिकाणी राईट करतो, म्हणजे इथे कंट्रोल एस ने फाईल सेव्ह, आउटपुटला आलोय, इथे येऊन मी फक्त रिफ्रेश करतोय. चेक करा आउटपुटला तुम्हाला राहुल नाव या ठिकाणी दिसतंय का? काय दिसलंय तुम्हाला? संकेत. त्याच्यावर मी क्लिक करतोय, चेंज होतंय? चेंज होत नाही. फक्त तुम्हाला काय भेटलं या ठिकाणी? संकेत भेटलंय. काय भेटलं? संकेत. आतमध्ये जाऊन आपण ए मध्ये काय स्टोअर केलं? राहुल. पण राहुल नाव या ठिकाणी तुम्हाला भेटलंय का? नाही. त्याच्यासाठीच आपल्या ठिकाणी यूज काय करायचंय? यूज स्टेट हुक्स. काय यूज करायचंय? यूज स्टेट हुक. आता यूज स्टेट हुक मध्ये पहा, मी या ठिकाणी काय करतोय? इथे राईट करतो. तुम्ही इथे व्हेरिएबल काही घेऊ शकता. इथे व्हेरिएबल तुम्ही काही घेऊ शकता. समजा इथे पहा, मी ए नावाचा एक व्हेरिएबल घेतला, इथे मी एमटी सोडतो. पहा इथे काय घेतलंय? एमटी घेतला. ओके, इथून मी या लेटला इथून कट करतो फंक्शन, इथून सुद्धा या फंक्शनला कट करू. चला, यूज स्टेट मध्ये इथे मी राईट करतोय, बाय डिफॉल्ट नेम सेट करतोय संकेत. संकेत. ओके, तर ए मध्ये काय स्टोअर आहे? आता ए मध्ये काय स्टोअर आहे? इनिशियल व्हॅल्यू, म्हणजे जी काय सुरुवातीची व्हॅल्यू असेल ती. तर लक्षात घ्या, यूज स्टेट मध्ये जे काय आपण इथे राईट करतो ती काय असते? आपली इनिशियल व्हॅल्यू, सुरुवातीची व्हॅल्यू. ती कुणामध्ये स्टोअर होत असते? पहिल्या व्हेरिएबल मध्ये. म्हणजे ए मध्ये काय भेटलं आपल्याला? संकेत. आणि इथे आल्यानंतर सेट नेम, मी इथे काय करतो? सेट नेम नावाचं एक फंक्शन, आणि सेट नेम मध्ये या ठिकाणी इथे आलो, सेट नेम मध्ये स्टोअर करतो या ठिकाणी मी राहुल. तर सेट नेमचं काम काय आहे? चेंज करण्याचं. काय काम आहे? चेंज. आणि इथून मी सेट नेमला काय करतो? रिटर्न पाठवून देतो. सेट नेमला काय केलं मी? रिटर्न. म्हणजे ज्या वेळेस मी या बटनवर क्लिक करेल, क्लिक केल्यानंतर ए मध्ये काय सुरुवातीला? संकेत. आणि बटनवर क्लिक केल्यानंतर नेम काय सेट होईल? राहुल. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करली. इथे आलो, इथे जाऊन आपण चेक करूया. रिफ्रेश करतोय एकदा, चेंज नेम वर क्लिक करतोय. आपल्याला इथे काय भेटतंय? संकेतच भेटतंय. एकदा आपण चेक करूया. तर परत आपण या ठिकाणी एक चूक केली. पा सेट नेम काय आहे? फंक्शन. इथे काय राईट करावं लागेल आपल्याला? फंक्शनच्या आतमध्ये. सुरुवातीला सुद्धा आपल्या लक्षात राहिलं नव्हतं, इथे सुद्धा लक्षात असू द्या. सेट नेम काय? तुमचं एक फंक्शन आहे. पा म्हणजे इथे सेट नेम फंक्शन मध्ये काय व्हॅल्यू सेट केली मी? आता राहुल. आणि इथून काय केलं मी? रिटर्न पाठवलं. रिटर्न केल्यानंतर इथे आपल्याला काय भेटेल? राहुल. आता चेक करूया, याच्यावर क्लिक करतो, रिफ्रेश होतंय. काय भेटलं आपल्याला? राहुल. म्हणजे तुम्ही काय करताय? यूज स्टेटचा यूज करून तुम्ही चेंजेस करतायत. पहा व्हॅल्यू तुम्ही काय करतायत? अपडेट करतायत, चेंजेस करतायत. समजतं यूज स्टेट? अजूनही नाही समजलं? ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ. चला, हे एक्झाम्पल राईट करून घ्या. जोपर्यंत समजत नाही आपण एक पुढचं एक्झाम्पल घेऊ. या इथपर्यंत या. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. पहा, तर आपण पहा हे शिकलो होतो. पहा टर्नरी ऑपरेटर समजतंय? आपण एक्झाम्पल घेतलं होतं. पहा कंडिशन, जर समजा तुमची कंडिशन ट्रू असेल तर पहिली सेकंड कंडिशन ट्रू होते, आणि जर समजा तुमची फॉल्स असेल तर थर्ड कंडिशन तुमची ट्रू होत असते. आठवतंय काही? इथे पहा आपण असं राईट केलं होतं, 100 लेस दॅन 200 क्वेश्चन मार्क. इथे मी राईट करतो 500 कोलन 1000. काय येईल आउटपुट? कंडिशन जर ट्रू असेल तर ही
हे आउटपुट येईल, फॉल्स असेल तर हे आउटपुट येईल. इथे काय आउटपुट येईल? 100 लेस दॅन 200 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असेल तर काय आउटपुट भेटेल? 500. आणि फॉल्स असेल तर काय आउटपुट भेटेल? 1000. आठवत आहे काही? ठीक आहे. त्यानंतर पहा इथून याला मी कट करतोय. सेम इथे सुद्धा मी काय करतोय? तेच राईट करतो. पहा इथे सुद्धा मी तेच राईट करतोय. ए कोलन किंवा मी इथे ए नावाचं एक व्हेरिएबल घेतो. ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथे राईट करतो मी कोलन. इथे मी राईट करतो नेम कोलन आणि इथे मी राईट करतो नेम कोलन या ठिकाणी डबल कोलन. ओके. आणि ए मध्ये या ठिकाणी मी स्टोअर करतो फॉल्स. इथे पहा ए मध्ये इथे राईट करतो मी फॉल्स. काय राईट केलं मी? फॉल्स. तर यूज स्टेट नावाचं एक हुक यूज केलाय. यूज स्टेट मध्ये मी या ठिकाणी सेट केलेला आहे फॉल्स. तर ए मध्ये काय सेट झालं? ए मध्ये काय असेल? फॉल्स. ए मध्ये काय असेल? फॉल्स. समजा इथे काय असेल? कंडिशन काय झाली आपली? फॉल्स. कंडिशन फॉल्स असेल तर आपण कुठे जाणार? सेकंड कडे. सेकंड कडे जाऊन आपला आउटपुट काय भेटणार? आउटपुट काय भेटेल? काहीच नाही, एमटी. काय भेटेल? एमटी. इथे आपण एमटी राईट केलेलं, आउटपुट काय भेटेल का? काहीच नाही. आता इथे पहा मी काय केलंय? एक फंक्शन कॉल केलं. ज्या वेळेस मी बटनवर क्लिक करेल चेंज नेम नावाचं या ठिकाणी माझं फंक्शन कॉल झालंय. आतमध्ये आल्यानंतर सेट नेम मध्ये मी काय करतोय? इथे आल्यानंतर नॉट ए करतो. पहा काय केलं ठिकाणी मी? नॉट ए. तर नॉट काय करतो? उलट करतो. ट्रूचं काय करेल तो? फॉल्स करेल आणि फॉल्सचं काय करेल तो? ट्रू करेल. तर सेम इथेच पहा ऑलरेडी या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला? हॅलो मध्ये काहीच दिसणार नाही, एमटी दिसेल. पहा एमटी राईट केलं कारण इथे कंडिशन काय आपली? ट्रू आहे. ट्रूज नेम. तो आपल्या ठिकाणी म्हणतोय अनएक्सपेक्टेड यूज ऑफ नेम. तर इथे आपण नेम नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे पण त्याचा आपण यूज केलेला आहे का? नाही. का यूज नाही झाला? कारण ए मध्ये सध्या काय स्टोअर आहे? ए मध्ये काय स्टोअर आहे? फॉल्स. इथे कंडिशन इथे काय भेटलं आपल्याला? फॉल्स. फॉल्स मध्ये तो कुठे गेला? इथे गेला. म्हणजे नेमचा आपण अजून यूज केलाय का? नेमचा अजून आपला यूज झालेला नाही. आता ज्या वेळेस मी याच्यावर क्लिक करेल, क्लिक केल्यानंतर फंक्शन काय झालं माझं? कॉल झालं. कॉल झाल्यानंतर सेट नेम काय करतो? तो अपडेट करतो, चेंज करतोय. तर नॉट ए. तर नॉट ए काय करेल? ए मध्ये काय स्टोअर आहे? फॉल्स. आणि फॉल्सच्या बाहेर जर समजा नॉट असेल तर काय करेल? काय होईल? काय करतोय तो? फॉल्स करेल. मग रिटर्न काय भेटलं? सॉरी इथे ए मध्ये काय स्टोअर आहे? फॉल्स. त्याच्या अगोदर काय आहे? नॉट. फॉल्सचं काय करेल? ट्रू करेल. रिटर्न काय भेटलं? ट्रू. म्हणजे इथे आल्यानंतर ए मध्ये व्हॅल्यू अपडेट झाली. आता सेट नेमने व्हॅल्यू काय केली? अपडेट केली. अगोदर ए मध्ये काय स्टोअर होतं? फॉल्स. आता इथे सेट नेमने व्हॅल्यू काय अपडेट केली याची? ट्रू. आणि आता इथे कंडिशन काय झाली आपली? ट्रू. आणि ट्रू मध्ये गेल्यानंतर आपलं इथे काय भेटेल? नेम. आता इथे आपण नेम घेतलेलं आहे का? नाही. चेंज नेम नावाचा आपण इथे एक व्हेरिएबल घेतलेला नाही. किंवा आपण इथे काय करू? इथे राईट करतो 100. चेक करू आपण आउटपुटला काय भेटतंय. आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावा लागेल. इथे पहा सध्या काय? फॉल्स असल्यामुळे आपल्याला एमटी दिसतोय. पहा याच्यावर मी क्लिक करतोय, आपल्याला काय भेटलं? 100. समजतंय? आपण हे ऑपरेटर पाहिलेलं आहे, टर्नरी ऑपरेटर. जर समजा तुमची कंडिशन काय असेल? ट्रू असेल तर तो सेकंड कंडिशन एक्झिक्यूट करतो. जर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर तो थर्ड कंडिशन एक्झिक्यूट करतो. इथे समजा मी 100च्या ऐवजी एखादा नेम राईट करतो. समजा इथे राईट करतो मी संकेत. तर काय भेटेल? इथे सुरुवातीला एमटी असेल, सुरुवातीला एमटी. पण ज्या वेळेस मी याच्यावर क्लिक करेल काय भेटल्या ठिकाणी? संकेत. क्लिअर आहे का? आता जवळजवळ आपण 3 ते 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत यूज स्टेटवर. यूज स्टेटचं फक्त एवढंच लक्षात घ्या, सुरुवातीला या ठिकाणी इनिशियल व्हॅल्यू असते. पहिली व्हॅल्यू ही याच्यामध्ये स्टोअर होत असते आणि सेकंड काय असतं? तुमचं फंक्शन चेंज करण्यासाठी काय असतं? आपलं फंक्शन. आता क्लिअर आहे का? ठीक आहे. पहा बरं एकदा यूज करून जमतंय तुम्हाला? ठीक.
तर पहा अजून एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपण अगोदर राईट केलं सेम तेच एक्झाम्पल आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचं एक्झाम्पल राईट केलं, बरोबर आहे. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. तर इथे मी परत एक राईट करतो पहा, बटन घेतो, या बटनवर राईट करतो मी प्लस नावाचं एक बटन, इथे एक मायनस नावाचं एक बटन, आणि इथे मी काय करतो एक H1 घेतो. H1 मध्ये मी राईट करतोय काउंट टाइम. ओके, जसं आपण अगोदर राईट केलं सेम त्याच प्रकारे ज्या वेळेस मी या ठिकाणी बटनवर काय करेल ऑन क्लिक करेल त्यावेळेस माझ्या ठिकाणी एक फंक्शन कॉल होईल. आता फंक्शन तुम्हाला कॉल होण्यासाठी माहिती आहे, ॲरो फंक्शन या ठिकाणी आपण राईट करूया. हा फंक्शनचं नेम काय आहे, इन्क्रीज नावाचं एक फंक्शन. फंक्शनला नेम तुम्ही काय द्या, इन्क्रीज नावाचं एक फंक्शन. इथून ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी केलं, इथे बटनवर आलो पेस्ट केलं, इथे फक्त डिक्री नावाचं फंक्शन. ओके, त्यानंतर पहा इथे आल्यानंतर सेम परत त्याला राईट करतो यूज स्टेट. यूज स्टेट, यूज स्टेट मध्ये बाय डिफॉल्ट सेट काय केलं मी 0. आणि तुम्हाला इथे काय करायचंय ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये. इथे तुम्हाला कीवर्ड समजा काय यूज करा, व्हेअर, लेट किंवा कॉन्स्ट. समजा इथे मी कॉन्स्ट यूज करतो, कॉन्स्ट इथे ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये. समजा एक मी काउंट नावाचा व्हेरिएबल आणि इथे राईट करतो मी अपडेट काउंट, अपडेट काउंट, आणि इथे काय करावं लागेल इज इक्वल टू, आणि अपडेट काउंटची व्हॅल्यू इथे आलो आपण JSX च्या कोड मध्ये हा राईट करतोय म्हणजे ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये. तर काय आउटपुट भेटेल बरं सांगा बरं, इथे काय व्हॅल्यू सेट होईल, काउंट मध्ये काय असेल 0, काउंट मध्ये काय असेल 0. फक्त आता फंक्शन आपण इथून कॉल करूया. इथे मी आलो रिफ्रेश, फक्त इथे मी काय करतो अपडेट काउंट, अपडेट काउंट नावाचं फंक्शन, अपडेट काउंट नावाच्या फंक्शन मध्ये काउंट प्लस 1 ऍज इट इज त्याला रिटर्न पाठवलं. त्यानंतर ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी, इथे येऊन मी पेस्ट करतो डिक्री नावाचं फंक्शन, इथे डिक्री नावाचं फंक्शन अपडेट काउंट मायनस काय करतो मी 1 करतो, बरोबर आहे. जसं आपण अगोदर राईट केलं सेम त्याच प्रकारे कंट्रोल एस ने फाईल सेव्ह, आउटपुटला आलो रिफ्रेश, एक बटन दिसेल, एक H1 दिसेल आणि एक. तर इथे पहा डबल कोलनच्या इथे इथे आलो रिफ्रेश, प्लस वर क्लिक केल्यानंतर काय होईल काउंट आपला प्लस प्लस होईल. ओके, मायनस वर क्लिक केल्यानंतर काउंट काय होईल आपला मायनस मायनस. समजतंय ना. हा समजा मी इथे काय करतो आता प्लस प्लस मी परत केलं, काय केलं मी आता अपडेट काउंट या ठिकाणी परत करतो. समजा इथे एकच रिटर्न येईल, हा अपडेट काउंट काय केलं मी या ठिकाणी 2 वेळेस राईट केलं. रिटर्नची आवश्यकता नाही कारण तो स्वतःच्या ठिकाणी रिटर्न करतो, आवश्यकता नाही. आता मी या ठिकाणी काय केलंय अपडेट काउंट हा 2 वेळेस काउंट केला, काउंट प्लस 1 आणि काउंट प्लस 1. तर मला सांगा ज्या वेळेस मी या ठिकाणी याच्यावर क्लिक करेल, आता ज्या वेळेस मी प्लस बटनवर क्लिक करेल त्यावेळेस मला काय भेटेल, 1 भेटेल का 2 भेटेल, ज्यावेळेस मी प्लस बटनवर क्लिक करेल त्यावेळेस मला काय भेटेल, 1 भेटेल का 2 भेटेल, 2. हा इथे तो काय करतोय काउंट प्लस 1, काउंट मध्ये काय स्टोअर आहे 0, 0 प्लस 1 1. परत या ठिकाणी काउंट मध्ये काय स्टोअर आहे 1, 1 प्लस 1 2. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय भेटायला पाहिजे आपल्याला 2, पण तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तो काय देतोय 1च देईल. काय दिलं त्यांनी 1. तर असं या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली इन्क्रीमेंट करू शकत नाही. तर त्याच्यासाठी पहा जसं या ठिकाणी यूज स्टेट आहे, एक अजून एक आहे पहा प्रिव्ह स्टेट नावाचं एक फंक्शन आहे पहा. प्रिव्ह स्टेट म्हणजे काय, तुमची प्रिव्हियस व्हॅल्यू तो काय करतो त्या ठिकाणी स्टोअर करतो. आता इथे पहा कशा प्रकारे राईट करायचं तुम्हाला, इथे अपडेट काउंट, या अपडेट काउंटच्या आतमध्ये मी या ठिकाणी एक फंक्शन घेतो प्रिव्ह काउंट, प्रिव्ह स्टेट, PRE प्रिव्ह स्टेट RV, प्रिव्ह स्टेट नावाचं एक फंक्शन घेतलं, कॉलबॅक फंक्शन घेतो, इज इक्वल टू ॲरो, आणि ते राईट करतो मी प्रिव्ह स्टेट प्लस 1, प्रिव्ह स्टेट प्लस 1
फंक्शनच्या आतमध्ये आपला राईट अपडेट काउंट स्टेट तर लक्षात असू द्या. तर इथे पहा अपडेट काउंट मध्ये मी या ठिकाणी फंक्शन कॉल केलंय प्रिव्ह स्टेट. तर प्रिव्ह स्टेट म्हणजे काय, तुमची प्रिव्हियस व्हॅल्यू काय आपली 0 प्लस 1 1. प्रिव्ह स्टेट मध्ये काय स्टोअर झालं परत 1 आणि इथून मी परत काय करतो ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी करतो, या ठिकाणी येऊन काय केलं फक्त पेस्ट केलं. म्हणजे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी स्टेप तुम्ही वाढवू शकत नाही. समजा तुम्हाला 2 ने अपडेट करायची होती व्हॅल्यू, डायरेक्ट 2 वेळेस प्लस प्लस केलं जमलं का नाही. इथे काय केलं मी एक व्हेरिएबल घेतला प्रिव्ह स्टेट. तर प्रिव्ह स्टेट म्हणजे काय स्टोअर झालं तुमची प्रिव्हियस मध्ये काय होतं 0 प्लस 1 1. इथे काय स्टोअर झालं तुमचं आता 1. इथे 1 प्लस 1 2 आणि इथे तुम्ही काय केलं 2. ही 2 व्हॅल्यू कुणाला भेटली अपडेट काउंटला. आणि अपडेट काउंट मध्ये तुम्हाला इथे काय करून दिलं आता तो काउंट करून देईल. म्हणजे आता इन्क्रीमेंट तो तुम्हाला कितीच्या स्टेपने करून देईल 2च्या स्टेपने. इथे आलो चेक करूया आपण इन्क्रीमेंट वर क्लिक करतो कितीच्या स्टेपने करून दिलाय 2. हे पहा कितीच्या स्टेपने करून दिला आपल्याला 2. मायनस कितीच्या स्टेपने 1च्या स्टेपने आणि प्लस 2च्या स्टेपने. म्हणजे तुम्ही डायरेक्टली राईट करू शकत नाही, तुम्हाला त्याच्या फॉर्मॅट मध्ये काम करावं लागतंय आणि त्यांनी जसं फॉर्मॅट राईट केलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला काम करायचंय. म्हणून रिएक्ट हे काय एकदम सुटेबल आहे आणि जास्त समजा त्याची काय आपण पॉप्युलर आहे आणि सध्या मागणी त्याची जास्त आहे कारण आपल्याला त्याच्या फॉर्मॅट मध्ये काम करतोय. आता तुम्ही जर पाहिलं बुटस्ट्रॅप किंवा सीएसएस कुणी पण आपल्याला समजा एक आउटपुट दिला तर आपण एक आउटपुट हा 2 3 वेळाने वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते करू शकतो. पण इथे तुमच्याकडे एकच फॉर्मॅट आहे आणि त्याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचंय काम करायचंय. समजतंय. यूज स्टेट. आता यूज स्टेट वर भरपूर आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि पुढे जाऊनही आपण यूज करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत यूज इफेक्ट. तर यूज इफेक्ट आपण हे पुढच्या सेशन मध्ये घेऊया. तर पहा बरं या ठिकाणी तुम्हाला जमतंय का.